आणि संविधान निर्माते कायदेपंडित महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 135वी जयंती आहे। बाबासाहेबांच्या लेखणीनं गुलामीच्या साखळ्या तोडल्या आणि या भारताला भक्कम अशी लोकशाही दिली। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र देऊन त्यांनी अज्ञानाचा अंधकार दूर केला। आज त्यांच्या जयंतीनिमित्त देशभर नवचैतन्याचं वातावरण आहे। दादरमध्ये सुद्धा चैत्यभूमीवर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन केलंय। छगन भुजबळ, आशिष शेलारांनी सुद्धा बाबासाहेबांना चैत्यभूमीवर वंदन केलंय। या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन, त्यांना मानवंदना दिली गेली आणि त्यावेळी सगळी नेते मंडळी सुद्धा उपस्थित होती। प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा चैत्यभूमीवर जात बाबासाहेबांना अभिवादन केलं। 135व्या जयंतीनिमित्त प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक झाल्याची ही दृश्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं वरळी नाका इथं बाबासाहेबांच्या लंडनमधील घरातील प्रतिकृती उभारली गेलेली आहे। त्यांच्या आठवणीला उजाळा देणारी ही अशी प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आणि याच निमित्ताने अनेक जे देशभरातून जे त्यांचे अनुयायी आहेत ते दादर येथील चैत्यभूमीवरती येत असतात आणि सकाळपासून अनेक लोक चैत्यभूमीवरती त्यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। आणि आज आपण पाहिलं तर संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रम देखील घेतले जातात। सध्या आपण आहोत वरळी नाका येथे आणि वरळी नाका येथे SP बॉईज या ग्रुपकडनं आपण पाहू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे लंडनमधील घर आहे त्याची ही प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे। सध्या आपण त्याच प्रतिकृतीमध्ये आपण आतमध्ये आहोत। आपण पाहिलं जर ज्यांना लंडनमध्ये जाणं शक्य होत नाही त्याच लोकांसाठी इथे वरळी नाक्याला आपण पाहू शकता की बाबासाहेब आंबेडकर यांचं जे लंडनमधील घर आहे त्याची एक प्रतिकृती इथे उभारण्यात आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः हितेश आहेत। त्याने जवळपास महिनाभर इथे त्याच्या ग्रुपने काम करून ही जी प्रतिकृती हे घर बनवलेले। हितेश, काय सांगशील, किती दिवस लागले तुला हे जे घर बनवायला? सर्वप्रथम जय भीम सर्वांना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आम्हाला या देखावा सादर करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागला। आम्ही 7 मार्चला काम चालू केलं होतं। 13 एप्रिल रात्री 11ला काम पूर्ण झालं। हा देखावा करण्याचा आमचा मानस मागच्या वर्षी ठरला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लंडन येथील बंगला आपण साकार करायचा, पण सर्वांनाच तिथे जाणं शक्य नाही, तर तो बंगला आपण आपल्या वरळीमध्ये आपण त्याची प्रतिकृती सादर केली आहे। तर सर्वांना एक विनंती, आपण लंडनला जाऊ शकत नाही तर आपण इथे येऊन त्याची एक बोलतो ना फील घेऊ शकतो त्या बंगल्याचा। त्या बंगल्यात काही गोष्टी आहेत त्या आपण इथे हुबेहूब साकारण्याचा आपण प्रयत्न केला आहे। जसं बाबासाहेबांची लायब्ररी असेल त्यामध्ये आपण एक बुक्सच्याच पॅटर्नमध्ये आपण पंचशीलच्या पॅटर्नमध्ये आपण बुक्स ठेवले आहेत। बाबासाहेबांना पुस्तकांची असलेली आवड ती लायब्ररी तिकडे ठेवली आपण। त्यांचा फॅमिली फोटो आहे बाबासाहेबांचा। तसंच बाबासाहेबांचे काही क्षण आहेत। बाबासाहेबांचा भाषण करताना देखील इथे फोटो आहे। परत काही त्यांचे लॉ कॉलेजला असताना त्यांना डिग्री मिळाली त्या क्षणाचा देखील फोटो आहे। तसेच भरपूर वेगवेगळे त्यांच्या आयुष्यातले क्षण, भाषण करताना असतील संसदेमधील, असे काही क्षणाचे फोटोज आहेत ते टिपलेले, ते आम्ही इथे सादर केले आहेत। नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळपासून अनेक लोक जे दादरला जात आहेत ते देखील इथे वरळी नाक्याला हा जो देखावा बनवलेला आहे, जी प्रतिकृती बनवली आहे ते पाहण्यासाठी लोक सकाळपासून इथे वरळी नाक्याला येतात। आणि ही जी ग्रुप आहे त्याने जवळपास 1 महिना ह्याच्यावरती काम केलं आहे आणि हे जो देखावा आहे तो बनवलेला आहे। कॅमेरा पर्सन अमेशसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई।